नमस्कार, एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे। कर्मचाऱ्यांना मोठी आनंदाची बातमी। पेन्शनबाबत उच्च न्यायालयाचा मोठा, महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णय। चला तर पाहूया ही सविस्तर बातमी। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना आणि इतर कर्मचाऱ्यांनाही शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका। कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेबाबत उच्च न्यायालयाने एक मोठा आणि महत्त्वपूर्ण दिलासादायक निर्णय दिलेला आहे। दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी शासन सेवेत ज्यांनी पार्ट टाइम म्हणजेच अर्धवेळ म्हणून नियुक्ती देण्यात आलेली असेल, आता असे कर्मचारीही पेन्शनकरिता पात्र असणार आहेत, असा महत्त्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे। याशिवाय या आदेशाचे पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांना उच्च न्यायालयाने अवमाननेची नोटीस देखील बजावण्यात आलेली आहे। उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली असून आता यामध्ये 1 नोव्हेंबर 2005च्या अगोदर पार्ट टाइम म्हणजेच अर्धवेळ म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे असे कर्मचारी आता जुनी पेन्शनकरिता पात्र ठरणार आहे, असा निकाल उच्च न्यायालयाने दिलेला आहे। या निकाला शासनाकडून आव्हान देण्यात आलेले होते, परंतु सदर आदेश शासनास बंधनकारक असल्याचेही उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निर्णयात दिले आहे। तसेच उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात असेही नमूद केलेले आहे की कर्मचाऱ्यांची नियुक्ती हे नोव्हेंबर 2005 अगोदर पार्ट टाइम म्हणून नियुक्ती ही 100% अनुदानित पदावर असली तरी सदर कर्मचारी हा जुन्या पेन्शनकरिता पात्र ठरतो, असे स्पष्टीकरण सदर निकालामध्ये देण्यात आलेले आहे। पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत आनंदी राहा। नमस्कार।